सांगली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करणे हे मागील 4 वर्षांपासूनचे कटकारस्थान, मात्र त्यात त्यांना यश नाही. मंत्री उदय सामंत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करणे हे मागील 4 वर्षांपासूनचे कटकारस्थान सुरू आहे, मात्र याचे परिवर्तन मतात कधीच झाले नाही. या उलट एकनाथ शिंदे यांच्या मागे महाराष्ट्र कसा उभा आहे हे वेगवेगळ्या निवडणुकांमधील निकालातून शिवसेनेची वाढती ताकद पाहून लक्षात येते, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्यानंतर उदय सामंत पत्रकारांशी बोलत होते. मला असं वाटतं की त्यांचं वक्तव्य किंवा त्यांची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातली जनता कोणच मनावर घेत नाही. हे गेली 4 वर्ष सुरू असलेलं एक कटकारस्थान आहे. माननीय शिंदेसाहेबांची बदनामी करणं, शिंदेसाहेबांना वाटेल ते बोलणं, परंतु याचं परिवर्तन कधीच मतामध्ये झालेलं नाही. म्हणून विधानसभेच्या देखील जागा आम्ही जिंकल्या, नगरपालिकेच्या जागा जिंकल्या, नगराध्यक्ष आमचे 72 झालेले आहेत, आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, अनेक पंचायत समितीचे सभापती आहेत. त्याच्यामुळे हे फक्त बोलत राहतात, त्यांना काम नसल्यामुळं आणि शिंदे साहेबांवर टीका केल्यामुळे शिंदे साहेबांचं कर्तृत्व जे आहे ते कुठं झाकोळलं जाईल अशा पद्धतीची कोणाची जर भूमिका असेल तर ते मतदारांनी दाखवून दिलेलं आहे की शिंदे साहेबांच्या मागं अख्खा महाराष्ट्र उभा आहे. नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाला सुषमा अंधारेंनी असं टीका केली आहे की तुम्ही तुमच्या वडिलांचा आता श्राद्ध घाला, अशा खालच्या पातळीपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण चाललंय. पण मी नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाची देखील पत्रकार परिषद बघितली. त्या पत्रकार परिषदेतनं त्यांना अतिशय चांगल्या भाषेमध्ये उत्तर दिले होते. मागच्या वेळी तुम्ही खानापूरमध्ये आला होता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, त्यावेळी तुम्ही आटपाडी MIDC शब्द प्रश्न मार्गी गेला होता असं आश्वासन दिलं होतं, तरी अजूनपर्यंत ती अस्तित्वात आली नाही. आटपाडीच्या संदर्भामध्ये 100% आमचा निर्णय झालेला आहे. काही जमिनीचे प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा या अधिवेशनामध्ये प्रयत्न करू, परंतु मी दिलेला शब्द जरी पाठीपुढे झाला असला तरी आटपाडीमध्ये 100% नाही, 1001% MIDC आम्ही करून दाखवू. त्याचप्रमाणे साहेब, आमदार साहेबांना इथं या ठिकाणी अडवणूक करण्याचा प्रकार बऱ्याच वेळेला होतोय. आपल्याच मित्रपक्षाकडून भाजपकडूनच हे प्रकार नाही. या संदर्भामध्ये स्वतः मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेणार आहे. शिंदे साहेबांनी मला तशा सूचना केलेल्या आहेत. या अधिवेशनामध्ये मी सुहासजी बाबर, त्याचबरोबर तानाजीराव पाटील या सगळ्यांना घेऊन देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेटणार आहे. शंभूराज देसाई देखील माझ्याबरोबर असतील आणि या सगळ्या गोष्टीचा जो उहापोह आहे तो मी देवेंद्रजींच्या समोर करेन आणि मला पूर्ण खात्री आहे की मुख्यमंत्री म्हणून सुहास बाबर असतील, तानाजी पाटील असतील, या सगळ्या मंडळींना महायुती म्हणून मुख्यमंत्री न्याय देतील. ऑपरेशन टायगरच्या अधिकृत घोषणा कधी होणार? मी पण वाट बघतोय.